नमस्कार शेतकऱ्यांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आजच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याची भाव वाढणार का, कांद्याची भाव वाढणार तर किती वाढणार, कधी वाढणार, कशामुळे वाढणार, त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी हवामान आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसऱ्या बेल आयकॉन म्हणजे घंटा असू नका, जेणेकरून म्हणजे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्व अगोदर पोहोचत असते. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. बघू शकता महत्त्वाचे अपडेट. नाफेड कांदा खरेदीचा मोठा घोटाळा, यादी व्हायरल झाल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये संताप. बघू शकता महत्त्वाचं काय आहे घोटाळा. बघू शकता काय कांदा घोटाळा काय आहे. नाफेडच्या कांदा खरेदीची यादी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. तब्बल 6000 शेतकऱ्यांच्या कांदा खरेदीची यादी सोशल मीडियावर समोर आली आहे. व्हायरल यादीमध्ये या वर्षीच्या 18 मे ते 20 जुलैपर्यंतच्या कांदा खरेदीची माहिती दिली आहे. कांदा खरेदी केलेल्या शेतकऱ्यांचा सातबारा नोंदीपुढे 0 आणि केवळ सातबारा अशी नोंद असे दाखवले आहे. तसेच वजन केलेल्या ठिकाणी डबी अशी नोंद दाखवली आहे. एकाच घरातील सदस्यांचे नाव आहे. कांदा खरेदीत एकाच घरातील अनेक सदस्यांचे नाव आहे. 6415 शेतकऱ्यांकडून या ठिकाणी बघितलं कांदा खरेदी केल्याचा तपशील यादीमध्ये दिसत आहे. या यादीमधील घोटाळ्यावरून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा संताप व्यक्त केला जात आहे. नाफेडच्या कांदा खरेदीवर गेल्या काही वर्षापासून सातत्याने घोटाळ्याचा आरोप होत आहे. तर व्हायरल यादीमधून कांदा यादीतील मोठा भ्रष्टाचारही उघडकीस येण्याची शक्यता असल्याची या ठिकाणी समजते आहे. त्याबरोबर नाफेडच्या कांदा खरेदीवर गेल्या काही वर्षापासून सातत्याने घोटाळ्याचा आरोप होत आहे. दरम्यान आता नाफेडच्या कांदा खरेदीची यादी व्हायरल झाली आहे आणि त्यामुळे अशा प्रकारच्या घोटाळ्यामुळेच कांद्याचे भाव घसरण झाले आहे. कांद्याचे भाव जर असे घोटाळे थांबले आणि कांदा निर्यात व्यवस्थितरित्या होऊ दिली, कांदा निर्यात शुल्क, कांदा निर्यात मूल्य या ठिकाणी कमी म्हणजे चिकन पूर्णतः बंद केलं तर नक्कीच कांद्याच्या भावात येणाऱ्या दिवसामध्ये सुधारणा वाढ होण्याची शक्यता आहे. तुमचं या संदर्भात काय वाटतंय? 5 काय 6000 काय 7000 कांदा होऊ शकतो, परंतु अशा प्रकारच्या 10000 पर्यंत कांदा जाऊ शकतो. अशा प्रकारचे कृत्य थांबवलं तर. धन्यवाद. लाईक